पण घेतोय. जे खरं आहे ते खरं आहे, त्यात बदलणार नाही. कारण बरेचसे जण असे पण आहेत का जे बोलतात आम्ही 8,000 टाकणार, आम्हाला प्लेअर कुठले भेटणार. आपल्याला 12वी टीम भेटत नव्हती. नंतर रोहितनी मला पर्सनली मेसेज केला का मला 1-2 दिवसात मला टीम दे. पण मी रोहितला बोललो मला एवढं सगळं आता DTP चेंज करणं शक्य नाही 1-2 दिवसात, म्हणून आपण 12वी टीम ती घेतली नाही. पुढच्या वर्षी आत्ताच डायरेक्ट डिक्लेअर करतोय, जानेवारीचा फर्स्ट वीकला आपली मिक्स जेंडर होणार आणि धुमधडाक्यात होणार. पुढच्या जानेवारीला 2025च्या फर्स्ट वीकला जी तारीख येईल ती सॅटर्डे संडे. आता इथे केक आणलाय, केक आपल्या कृती मॅडमने आणलाय, त्यांच्यासाठी एकदा थँक्स. कारण त्यांनी स्वतःहून ती आयडिया त्यांची होती. आपला समीर शेठ मांजरेकर यांचा वाढदिवस होता, तो आपल्याला सेलिब्रेट करता आला नाही. ॲक्च्युली मला मी दरवर्षी करतो, पण त्या दिवशी आता जे आपण टी शर्ट घातलेत जे काय बोलतो त्याला आपण देवीदास चौगुले यांच्यासाठी साहिलनी दिलेत. त्याच्यावर माझी मीटिंग होती, 3 तास आम्ही बसलो, तेव्हा आपल्याला ते टी शर्ट भेटले. साहिलचे पण मी आभार मानतो, त्यांनी मला ते मदत केली. पण मला समीरचा बर्थडे सेलिब्रेट करता आला नाही, तर समीर सॉरी. आणि दुसरं आता क्रिकेटचं आता झालं, हे सगळं फॉर्मॅलिटी बोला किंवा काही बोला. आता थोडं आपल्या या लीगच्या एका छोट्याशा 2-3 गोष्टी क्लिअर करतो. किती जणांना वाटत होतं स्मॅशर फायनलला येईल? खरं सांगा, खरं, नुसतं एक नावासाठी नाही बोलायचं. ज्यावेळी तन्मय ना तुझं नाव, हां तन्मय पिंपळे, किती डुप्लिकेट माणूस आहे बघा. डुप्लिकेट हा शब्द का वापरतो? जेव्हा हा स्मॅशरमध्ये गेला, मला त्यांनी सांगितलं किंवा तुमच्या मित्रांना पण सांगितलं का माझी टीम ऑन पेपर मला बरोबर नाही दिसत. मी नेहमी सांगतो कोणाला पटो ना पटो, ग्राउंडमध्ये जो चांगला खेळेल तोच जिंकेल. ज्या स्मॅशरनी प्रूव्ह केलं. जी टीम बाहेर जाणार होती ती टीम आज आत आली बॉलआउटमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांनी सेमीला चांगल्या टीमला बाहेर केलं, आणि त्याच्यानंतर आता ती लोक फायनल खेळले. हारजीत हा क्रिकेटचा पार्ट आहे. मगाशी श्वेताने आमची मॅच पण चांगली झाली. कुठे श्वेता? आपलं फ्रेंडशिप बॅटल असंच कंटिन्यू चालत राहील. पुढच्या वेळी मी तुला हरवीन. माझी टीम जय भारत ओरिजिनल जी आहे तिला मी सांगतो, मी सॉरी बोलतो का मी तो 1 6 खाल्ला, माझ्या चुकीने आपण हारलो, मी त्याच्याबद्दल सॉरी बोलतो. आता 1-2-3 गोष्टी अजून सांगतो. खरं तर बोलायला नको, पण मी स्पष्ट बोलतो. काही जण आपल्यातले बाहेर खेळतात, त्यांना आपण रिस्ट्रिक्शन दिले, स्पेशली जेंट्सला. मोबीन असू नको तुझ्यासाठी आहे. काही जणांना आपण रिस्ट्रिक्शन दिले, ते रिस्ट्रिक्शन का दिले त्याच्यामागे बरेच कारण आहेत. ती यूट्यूबवर मला बोलायची नाही आहेत, पण तरी मी काय म्हणायचं बापाला घाबरत नाही ना, पहिले घाबरलो ना आत्ता घाबरतो. मी तर स्पष्ट बोलतो, जे होईल ते आम्ही बघून घेऊ. पण स्पष्ट भाषेत सांगतो जेंट्सला, आमचा आनंद वगैरे आमचा मागे विषय झाला, तुम्ही बाहेर कुठेही खेळा, आम्ही तुम्हाला कधी अडवणार नाही. पण ज्या 1-2 जणांसाठी आपण जे स्लॉट ठेवलेत त्याच्यात जर खेळताना तुम्ही सापडले नजर चुकीने, म्हणजे फॉर एक्झाम्पल आनंदला राज घेऊन गेला आणि तिथे त्या ठिकाणी तो सापडला. मग आनंद माझा जवळचा मित्र असू दे, राज असू दे, धम्मा असू दे, तनय असू दे, कोणी असू दे, किंवा आमचा समीर असू दे, तो बाहेर असेल. आपला जो रूल आहे तो रूल आहे. कशाबद्दल बोलतोय सगळ्यांना माहिती आहे, पण तरी मी एक सांगतोय. आता एक जास्त काय बोलत नाही, कारण ते बोलण्यामध्ये वेळ भरपूर जाईल, परत कोणतरी येतील आणि ते खेळतील. असंच एकत्र राहा. ह्या वर्षीच्या हा आपला 50% कार्यक्रम झाला आहे. खरी टुर्नामेंट आपली 13-14ची ग्राउंडला आहे, लोकमान्य नगरला. सगळ्यांना त्या टुर्नामेंटचं आमंत्रण आहे, सगळ्यांनी या. आपण स्पेशली लेडीजच्या 6 टीममध्ये मॅच खेळवणार आहे. त्यातल्या 4 टीम माझ्याकडे ऑलरेडी झालेल्या आहेत. स्मॅशर आहे, मॅजिक आहे, त्याच्यानंतर सर्वश्रेष्ठ आहे आणि सुपर स्ट्रायकर आहे. अजून 2 टीमचा स्लॉट खाली आहे. कोणाला खेळायचं असेल तर या 2 दिवसात सांगा ना, बुधवारी किंवा गुरुवारी त्यांचा आम्ही ड्रॉ करू. जे ते आहेत त्या हिशोबाने 1 to 4 बॉक्सचा फॉर्मॅट आहे. सगळ्यांनी तिकडे या. एकदा आता मी अक्षुला इथे बोलवतो. अक्षु जरा ये इकडे, ये. अक्षुला मी का बोलवतो सांगतो तुम्हाला. अक्षुला मी इथं का बोलवण्याचं कारण आता तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये काम करतो, एखाद्या ग्रुपमध्ये काम करतो, मी नेहमी बोलतो सगळ्यांना मी दिसतो का मी वेल मॅनेज करतो किंवा वेल ऑर्गनाईज करतो, पण याच्यामागे भरपूर पडद्यामागचे कलाकार आहेत. आता पडद्यामागचे कलाकार कोण? समीर अध्यक्ष म्हणून समीरच्या चेहरा प्रत्येक फोटोत असतो, नाव असतं. माझा सगळ्यांना फोटो दिसतो, माझं नाव असतं. आता पडद्यामागचे कलाकार कोण? स्पष्ट भाषेत बोलतो आमचा विनायक आपलं सगळं DTPचा आर्ट वर्क वगैरे सगळं विनायक करतो. त्याची वैयक्तिक कामं पण असतात आणि 2 दिवस आधी मी त्याच्यावर भरपूर भडकलेलो.
का तुझ्यामुळे मला लेट होतं, मला माझं काम करून पाहिजे, नाही तर तू तुझं काम सोड. आमचं बोलणं आहे काही गोष्टी. किरण सरांनी पण हेल्प केली, मयुरा मॅडमनी पण केली, सगळ्यांनी हेल्प केली. आता प्रत्येकाची नावं घेत नाही. यावेळी तनयनी एक काम केलं आहे चांगलं, नीलनी एक काम केलं आहे, काराने फक्त केलं नाही आहे. जे खरं आहे ते खरं आहे, ते बदलणार नाही. प्रशांतनी पण आपल्याला हे नेटचं वगैरे आणि टर्चचं सगळं काम प्रशांतनी केलं आहे. प्रशांतसाठी पण टाळ्या व्हायला हरकत नाही. आता अक्षूला इथे का बोलवलं, मागच्या वर्षीपर्यंत अक्षूला ना हे मजाक वाटायचं, मजा. अरे हे काय मॅगी आहे, मॅगी इकडे जरा ये 2 मिनटं मॅगीला पण बोलवतो. जर तुम्हाला पैकी कोणाला माहिती असेल नसेल पण स्पष्ट सांगतो, मागच्या वर्षी माझं अकाउंट ब्लॉक झालेलं गुगलचं. आपण जे 500-500 रुपये जमा करतो जीपेला बोला किंवा कशाला, जे काय आपण कॉन्ट्रो करतो महिन्याला, तर मला लिटरली नोटीस आलेली काय पैसे कसले येतात. काही लोकांना वाटलं असेल मटका जुगार विगार काय खेळत असेल त्याचे आले असतील, पण ती नोटीस आलेली बँकेतनं, ते माझं अकाउंट ब्लॉक झालेलं. त्याच्यानंतर ह्याला पण तो ट्रान्झॅक्शनचा प्रॉब्लेम आला. मग आम्ही ठरवलं काय करायचं, आणि टुर्नामेंटचा एवढा हिशोब 7 लाखाचा हिशोब आहे आपला, म्हणजे हीच नाही सगळी मिळून 7 लाखाचा हिशोब कसा ठेवायचा. तर त्याच्यासाठी आम्ही एकाला काम दिलं, ते अक्षूला दिलं. सुरुवातीला अक्षूला खूप मजा वाटायची, अरे काय दादा करतोय ना, मॅगी करतोय ना, सोपं आहे. पण जेव्हा अक्षूच्या त्या अंगाशी आलं तेव्हा अक्षू रडला. कसा रडला, माझ्याने होत नाही, पुढच्या वर्षी मला कमिटीतनं काढ, हा त्याचा शब्द होता. का बोलला तो, कारण त्याला कन्फ्यूज व्हायचं, पैसे कसले आहेत, कोणाला देतोय, का देतोय, कोणाची येत आहेत. कसं वाटलं अक्षय, तर आता तू सांग जरा. गारगार वाटलं, जाऊ दे. आता जे आता हसतायत ना त्यांना एक सांगतो बघा, मी जेव्हा कुठली गोष्ट बोलतो करतो ना, तर मी माझी काहीतरी त्याच्या मागचा उद्देश असतो. मी कोणाला टार्गेट नाही करत, मुबीनला मी कधीच टार्गेट नाही करत, मजाक मजेच असतात. पण मुबीनला काही गोष्टी का बोलतो त्याला मी 4 वेळा समजावून सांगितलं. काल आम्ही त्याला समजावून सांगितले काय ती गोष्ट, तर ती लक्षात ठेव. नाव आपलं खराब नाही झालं पाहिजे, नाव नाही खराब करायचं. ह्या एस पीच्या नावासाठी समीराने आम्ही मागची 13 वर्ष म्हणजे जीव ओतून काम करतोय. 14 दिवस झाले आम्ही आमच्या घराला तोंड नाही दाखवणार आहे. 14 तारीख होईपर्यंत घरी सांगितलं आमचं जेवण नाही बनवायचं, कारण आम्ही तेवढं डेडिकेशननी काम करतो. जी माझी जुनी माणसं होती त्यात तो समीर माझ्याबरोबर आहे. त्याच्यानंतर आमचा पाटील साहेब, कोणाला माहिती होतं कोण पांडुरंग पाटील, फक्त तो कॉमेंट्री करतो, कॉमेंट्री नाही करत. पाटील साहेब आपले कमिटी मेंबर आहेत आणि आमच्या मागे माझ्या पहिल्या टुर्नामेंटपासून आहे. सगळे कॉमेंटेटर चार्ज घेतात, म्हणजे तो हक्क असतो, मेहनत असते, कोण चार्ज जास्त घेतात कोण कमी घेतात, त्यांचं म्हणणं सरळ असतं, मी येणार, आपली टुर्नामेंट आहे. माझ्या पहिल्या टुर्नामेंटपासून प्रत्येक निर्णयाचे साक्षीदार ते आहेत. मला खूप त्यांचा पण अभिमान आहे. आता जी नवीन लोक जुळली आहेत त्यांना पण सांगतो, युनिटी ठेवा, खेळत राहा. 9 तारखेला नवीन रजिस्ट्रेशन लिंक येईल. तुमच्या ओळखीच्या कुठल्याही लेडीज असतील तर त्यांना बिंदास घ्या, जेंट्सला पण घ्या, पण जेंट्सला घ्यायच्या आधी आम्हाला त्याची खात्री करून द्या. कारण इथे आलेल्या कुठल्याही मुलीची जबाबदारी टर्फ प्रिमायसेसमध्ये माझी आहे, माझी म्हणजे सगळ्यांचीच आहे. फॉर एक्झाम्पल दिया आहे, आता दियाचं नाव घेतो कारण ती मयुराबरोबर आणि आपले सरांचं नाव हॅपी बरोबर ते. उद्या जर तिच्याबद्दल काय वाईट झालं तर तिचे आईवडील तिला शिव्या घालणार, म्हणजे तिला बोलण्यापेक्षा दोघांना शिव्या घालणार. तसं इथे एखाद्या मुलीवर श्वेता आहे समजा, श्वेताला समीर उद्या काय वाईट केलं तर फक्त समीरचं नाव नाही खराब होणार, त्याच्याबरोबर अख्ख्या ग्रुपचं नाव खराब होतं. म्हणून मी सांगतो, कुठल्याही मुलीला कोणी मेसेज करायचा नाही, तू जेवलीस का, झोपलीस का, तिला जेवायचं जेवेल नाही तर झोपेल. तुम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. बाकी तुमचं वैयक्तिक काय असेल ते तुमचं बाहेर टर्फमध्ये मला फालतूगिरी दिसली, तो कोणी पण असू दे तो बाहेर असेल, याला वॉर्निंग समजा, नाही तर माझा ॲटिट्यूड समजा. आणि ज्याच्याकडे ॲटिट्यूड आहे बॉस तोच सरस असतो. मी भल्याभल्यांना पाणी पाजून मी इतक्यावर आलो आहे. माझं नाव खराब करायचा भरपूर लोकांनी प्रयत्न केला, ते कोणाच्या बापाला शक्य नाही झालं. काल पण आपणच वर होतो, आज पण आपणच आणि उद्या पण आपणच असणार, हा आपला शब्द आहे. त्याच्यानंतर आज आपण जेवढं खेळलो क्रिकेटिंगच्याबद्दल, त्याच्यामध्ये निलेशचा एक टीममध्ये एक प्लेअर आली नाही, त्याला भरपूर त्रास झाला. एक प्लेअर मी रिप्लेसमेंट घेतलेली, अजून नीलाला प्लेअर भेटत नव्हती. नंतर तो बराचसा हे इश्यू झालेला, त्याला तर मितालीनी नाही सांगितलं आणि तिचा काय घरगुती रिझन असेल, पण नीला शॉर्टमध्ये घेऊन पण फायनलला याच्यासाठी गॅट्स लागतात. आता आपण केक कट करूया. सगळ्यात पहिले तर भूषण सावंत आलाय काय, हां समीर मांजरेकर सरांचा आपण बर्थडे केक सेलिब्रेट केला तर समीरला बोलूया. त्यानंतर सनी सावलाला बोलूया. अक्षुता कुठे आहे, किती तारखेला चल बाजूला हे जरा बाहेर जा, स्वप्नील जरा बाहेर जा. कभी किती तारखेला जान दो, पुराना हो गया आपला.
हा कुठे आहे? दांडी 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 इथे दांडी. दांडीला का बोलवलं माहिती आहे? उद्या दांडीचा वाढदिवस आहे. तर आता आपण यांचा केक कट करूया. या शेट या, केक कट करून घ्या. अरे ये ना, ये अक्षू ये ना. ए फोटो काढायचे, काढा पट्टा. त्याचा कधी होते माझ्यासोबत होता. ये रे ये. अरे आना अभी ते ऐसा भी तो पार्टी नहीं देता. ये ना एवढा मोठा केक आहे. मला काय माहिती. रोहितचा आहे ये. एक मेला बरोबर. नाही सगळ्यांचा ना. चला आता कोणी तोंडाला बिंडाला लावू नका, खराब करू नका. ठीक आहे. तो केक आता दे पुढे, ज्यांना खायचं ते खातील. अरे अक्षू आम्हाला पार्टी देत नाही आणि याला टी शर्ट गिफ्ट करतो. चला आता जेवढे ओनर्स आहेत, जेवढे ओनर आहेत स्पेशली लेडीज, त्यांनी या. आपण हा केक कट करूया. या लवकर चला. प्रत्येक टीम मधल्या एका लेडीजनी या. प्रत्येक टीमच्या एका लेडीजनी या. आपण ग्रँड सक्सेस झालाय ते कट केक करूया. या या एका लेडीजनी या, एका टीमच्या. गौतमी, सोनल, आरती या. या आरती या. संगीता मॅडम या. या लाजू नका, या सगळ्यांनी. मयुरा, मयुराला पण घे. मयुरा ये. ए गौतमी, गौतमी ये. आले ना. चला ये ना ये. कट करो. 3 cheers for SP Group. Hip 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 hip. आता त्याला टेबलच उचल आणि पाठीमागे घे, म्हणजे सगळेजण खातील. चलो 4 लोग आओ उठाने को और टेबल ही उधर लो. ए चल 4 जण या फटाफट पुढे. शेरू आ गया. आणि बीच में उठाना पड़ेगा, जॉइंट ला उचला. एकदम साइड लगे, एकदम साइड लगे. ए चले मॅगी ते दे मला, इंडिव्हिज्युअल दे. तनय इंडिव्हिज्युअल. ए तिकडे नको, इकडे घे ना. हा ठीक आहे. चला आता पुढचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आपले सर करतील. सर घ्या. नाही नाही केक, नाही नाही केक बंद कर, बंद कर केक. पारितोषिक वितरण सोहळा करण्यापूर्वी आताच संदेश सरांनी सांगितलं, खरं म्हणजे आम्ही पहिली स्पर्धा कांजूरमार्ग येथे झाली. मी पांडुरंग पाटील. 2018 पासून आम्ही एकत्रित आहोत. आणि मी जी समालोचन करतो ती एक मला आवड म्हणून, मी प्रोफेशनल समालोचन करत नाहीत. कारण मी स्वतः बॉम्बे हायकोर्टात सर्व्हिसला असल्या कारणाने मी कुठे जात नाही. माझा मुलगासुद्धा ॲडव्होकेट आहे आणि मी फक्त एक आवड म्हणून ही समालोचनाची भूमिका करतो. आणि जिथे SP चं कुठलेही कार्यक्रम असेल तिथेच फक्त मी जातो, नाही ते इतर ठिकाणी. आज जवळपास माझ्याकडे माझा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये मुंबईमध्ये 86 संघ आहेत आणि एक असोसिएट आहे TTCA म्हणून, तला तालुका क्रिकेट असोसिएशन. 86 संघ रजिस्ट्रेशन आहे आणि त्या 86 संघाचा मी स्वतः अध्यक्ष आहे. आजसुद्धा माझी स्पर्धा नवी मुंबईमध्ये चालू होती. फक्त सकाळी उद्घाटन केलं आणि लगेच SP चषकासाठी, आशिषभाई चषकासाठी मी इथे आलो. माझ्याकडे 86 संघ आहेत. प्रत्येक रविवारी माझ्याकडे टुर्नामेंट असते, परंतु त्या टुर्नामेंटला फक्त मी जातो, उद्घाटन करतो आणि तिथून निघून येतो. कॉमेंट्री कधीच करत नाही तिथे, फक्त कॉमेंट्री करतो. जे ठराविक स्पर्धा असतात पैशासाठी मी कधीच कॉमेंट्री करत नाही, कधीच नाही. आवड म्हणून करतो आणि ती आवड शेवटपर्यंत अशीच मी जपणार आहे.
आणि जिथे संदेशभाई असेल, संदेशभाईंना समजण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. ज्याने वेळ दिला त्याला संदेश पाटील काय आहे हे समजलंच पाहिजे. जेवढे स्ट्रिक आहे, जेवढे कडक आहेत, तेवढेच ते प्रेमळ सुद्धा आहेत. एवढंच माझं बोलणं आहे. धन्यवाद. जाऊया आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. सर्वप्रथम आशिषभाई तिवारी चषक स्पर्धा आपण सर्वांनी, जे ओनर्स आहेत, जे प्लेयर्स आहेत, जे प्रेक्षक आहेत, त्या सर्वांनी जो सहभाग दाखवला, जे सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि आपण या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम शिस्तबद्ध संघ. आता मला सांगा, आपण काळपासून ते आज परत सर्व संघांना खेळताना पाहिलेला आहे. आपल्याकडून कोणाला माहिती असेल का की शिस्तबद्ध संघ कुठला असेल? यस. आणखी प्रत्येकाने म्हणायला पाहिजे मी. शिस्तबद्ध संघ आपण कसं काढतो? ज्या दिवशी ऑक्शन झाला मी त्या दिवशी सांगितलेलं का शिस्तबद्ध संघ जे वेल डिसिप्लिन टीम ज्या असतात, बेस्ट डिसिप्लिन टीम ही आपण कशी काढतो त्याचं कारण सांगतो. पहिले तर तुमच्या ऑक्शन वेळची मुवमेंट काय आहे, ऑन टाईम ग्राउंडवरचा कॉल कसा आहे, टायमिंग दिलेल्या त्या टायमिंगला प्लेयर येतात का नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जेव्हा आपण डिसिजनच्या गोष्टी असतात, टॉस जिंकल्यावर काय घ्यायचं आहे किंवा नाही, 10 वेळा बोलवतो, कॅप्टन बाहेर विचारतात, सांगतात, तर याच्यात सगळ्या टीम ऑलमोस्ट बाहेर आहेत. ज्या 3 टीम आल्या त्यांना सोडून द्या, त्यांना डिसिप्लिनचा प्लेअर प्राईज भेटणारच नाही, त्यांना ट्रॉफी आहे. उरलेल्या ज्या 8 टीम होत्या त्या टीममध्ये 2 टीम होत्या ज्या यासाठी पात्र होता. मी पण नव्हतो, माझी पण नव्हती, कारण मी ग्राउंडवरती मी सुद्धा टाइमपास केला थोडा, त्याच्यामुळे मी पण नाही. जे फेअर आहे ते फेअर आहे. माझ्या हिशोबाने 2 टीम यासाठी क्वालिफाय होत्या. एक सुपर स्ट्रायकर होती आणि दुसरी टीम होती आपली फॉल्कॉन्स, फायटिंग फॉल्कॉन्स. पण या दोघांमध्ये सरस ठरले यावर्षी फायटिंग फॉल्कॉन्स. बेस्ट डिसिप्लिन टीमचा प्राइज जातो फायटिंग फॉल्कॉन्सला. मी माझ्यासोबत नेहमी असणारा माणूस, ज्याला तुम्ही कोणी ओळखत नाही, मंगेश भोसलेला मी या ठिकाणी बोलवतोय. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे कोण आहे? कोणालाच नाही माहिती. 4 दिवसापूर्वी आपली सॅटर्डे संडे टुर्नामेंट आहे. फ्रायडेला गरीब घरातला मुलगा आहे. थर्सडेला मला त्यांनी फोन केला, शेठ काय काम असेल तर सांगा, मी दिवस रात्री येईन. पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता आलेला मुलगा रात्री 10 वाजेपर्यंत माझ्यावर सगळी कामं करत होता. कामं करायला कधीच आम्ही कोण लाजत नाही आणि त्यांच्यामधला एक हा माणूस आहे. तर मी मंगळ जास्त प्राईज देतोय. फॉल्कॉन्स टीम या, निवेदिता मॅडम, सर या, जे कोण आहेत या. हे फोटो काढायला घे ना, मोबाईल कोणाचा चांगला आहे? अरे घे ना, काढ ना पटकन. सर काढा. मध्ये नका राहा, फक्त साईडला राहा. कॅमेऱ्याच्या मध्ये नका राहू, नाही तर कॅमेऱ्याच्या बाजूलाच राहा. एकदा जोरदार टाळ्या फायटिंग फॉल्कॉन्ससाठी. काय नाही, डाऊट आलं का मला विचारा. मी उभा राहतो. ममता ज्वेलर्स करून सिल्वर कॉइन बोला. जाऊया आपण सुरुवात करूया.
40+ talented players, 45+. मी आपल्याला सकाळी सुद्धा सांगितलं होतं की ते वयाचं बंधन नाही, कुठल्याही वयाचं 60 वर्ष असेल तो देखील प्लेअर इथे खेळला जातो. आणि 45+ टॅलेंटेड प्लेयर्स त्याला आपण एक सिल्वर कॉईन देतो श्री ममता ज्वेलर्स यांच्याकडून. आणि प्लेअर आहे कृती भाटिया. जोरदार टाळून जाऊ देईल. 45+. जबरदस्त. शेरू यांना विनंती करेन मी, आपण यायचं आहे इथे. प्रत्येक वर्षागणिक आपण काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. आणि कृती आइए. नाही अरे आई चला. त्यानंतर बेस्ट बॅट्समन मेन मध्ये आहे. कोण आहे सांगाल का? आपण सर्वांनी स्पर्धा पाहिलेली आहे. अरे सांगा, एवढं सर्वांनी पाहिलेलं आहे. बेस्ट बॅट्समॅन मॅन रवी सावंत. चला, तृप्ती व्यास यांना मी विनंती करेन. तृप्ती व्यास, सन्माननीय आमच्या पाहुण्यात तृप्ती व्यास यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपल्या असे त्यांना सन्मानित करायचं आहे. बेस्ट बॅट्समॅन लेडीज, %100% राईट. दिया. विचारू का? दिया. त्यानंतर बेस्ट बॉलर मॅन, पुन्हा एकदा दांडी, अजून राजा, किरण, रवी. वेल डन रवी, सुपर. सन्माननीय रवी पवार यांच्या हस्ते आपण सन्मानित केलं जाते. बेस्ट बॉलर रवी सावंत. बोला ना त्यांच्याशी. बोलतो ना. रवी बेस्ट बॉलर. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन तिकडे. अच्छा, काय सांगशील या स्पर्धेविषयी? कसं वाटलं? आणि इथे गोलंदाजी करता कुठलं दडपण वगैरे मनावरती आलं होतं? कारण ज्या पद्धतीने कालपासून स्पर्धा चालली होती, एकापेक्षा एक सरस असे संघ होते, एकापेक्षा एक सरस असे खेळाडू होते. काय सांगशील संपूर्ण या स्पर्धेविषयी? प्रथमतः SP चषक, मी पहिल्या एडिशनपासून SP चषकात सहभागी झालेलो आहे. आणि या स्पर्धेबद्दल सांगायचं तर लास्ट इयर पण मी खेळलो होतो. कोइन्सिडन्स आम्ही हारलो होतो आणि तेव्हापासूनच आम्ही डिसाईड केलं की ही फायनल आम्हाला जिंकायची आहे. आणि स्पर्धेबद्दल सांगायचं, खूप चांगलं वाटतं खेळायला इथे. आणि जे कमिटी मेंबर्स आहेत, नो डाऊट आम्ही पण बरेच इव्हेंट ऑर्गनाईज केले आहेत, बट या प्रकारची कमिटी मी अजूनपर्यंत कुठल्याच गोष्टीला नाही म्हणणार नाही. जो मेंबरला काही काम दिलं जाईल ते खूप चोखपणे पाडतात. आणि हॅट्स ऑफ. आणि सगळे जे पण ग्रुपचे मेंबर्स आहेत आणि ज्या अरुणा मॅडम यांना स्पेशली की 60 एज असून पण ते खेळतात आमच्या टीममध्ये आणि खूप चांगलं बरोबर. एकदा अरुणा मॅडमसाठी जोरदार टाळ्या. 60 एज असून सुद्धा आज परत खेळतात, वयाचं बंधन नाही. धन्यवाद रवी.
त्यानंतर बेस्ट बॉलर लेडीज, बेस्ट बॉलर सर्वांनी पाहिले, नावं तरी घ्या, कोणाची तरी नावं घ्या, मागे नका राहू. लेडीज आहे वीर मराठा अश्विनी, 8 विकेट घेतले तिने, जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला आहे. किरण, सन्माननीय किरण यांना मी विनंती करेन. किरण सर नक्कीच. अश्विनी 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 कैसा लगता है फर्स्ट टाइम आपने, अच्छा मराठीत. अश्विनी कसं वाटतंय, आपण पहिलीच ही स्पर्धा आणि पहिलीच आपण आपल्याला बेस्ट बॉलरचं किताब मिळालंय, काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेविषयी, कमिटीविषयी आणि तुमच्याविषयी? ॲक्च्युली पूर्ण वर्ष तर नाही मला खेळायला भेटलं, पूर्ण वर्ष तर मला खेळायला नाही भेटलं. मी शेवटचे नोव्हेंबर-डिसेंबरपासून SP ग्रुपमध्ये जॉईंट आहे, पण मला ही फॅमिली खूप आवडली आणि खूप सपोर्टिंग आहे. आणि जी टीम बनते ऑप्शनमध्ये वगैरे, आपली जी टीम बनते ती पूर्ण सपोर्ट करते, म्हणजे सगळेच सपोर्टिंग आहे, त्याच्यामुळे याची सोबत झाली मला. धन्यवाद एकदा SP फॅमिलीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. त्यानंतर आपण येतोय बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर मॅन्स आहे, सांगा जरा, सर्वांनी पाहिलंय. बेस्ट फिल्डर हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, 100% राईट. प्रणव, हशू आमच्या सर्वांचा आवडता, कुठलीही जबाबदारी द्या तो चोख पार पडतो असा हशू, याच्या हस्ते प्रणवला. प्रणव जायचं नाही. ओ वा गुड. प्रणव काय सांगशील, मगाशी तुझा जल्लोष पाहिला मी अंतिम फेरीमध्ये, खूप असं वाटलं होतं की प्रत्येक चेडून आणि स्ट्राईक मलाच मिळाली. मी षटकार ठोकेन ज्या वेळेला धावा कमी होत्या. संपूर्ण या स्पर्धेविषयी काय सांगशील आणि तुझ्याविषयी? खरं तर ही स्पर्धा खेळायला खूप मजा येते आणि मेन बात म्हणजे जर दांडी समोर असेल ना तर अजून मजा येते. थँक्यू सर. सन्मान दिलाय तुम्हाला. जाऊया बेस्ट सोम शिंदे, मी आपल्यास विनंती करतो आपण यायचं आहे ते. बघा मी मगाशीच बोललो, नीट ऐका का, आपण कमिटीमध्ये आहेत काही लोक आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत, 25 लोक असतील अंदाजे, 25-27. पण जी आपली नवीन पोरं आहेत त्यांना आपण काय काम सांगतो ना तर पोरं ऐकतात. सोमनी या 2 दिवसात मला खूप मदत केली आहे. आपलं जेवणाचं सगळं काम आपल्या आनंदनी आपल्याला दिलेलं, सगळे ऑर्डर आपला बबल्याने आपल्या ऑप्शनच्या वेळी सगळं सांभाळलेलं. त्यांचं काय सोमसाठी एकदा टाळा व्हायला पाहिजे, सगळी कामं सोम करत होता. सोमच्या हस्ते आपण हे बक्षीस देऊया. बेस्ट फिल्डर आहे लेडीज, कोण सांगा ना. अरे एवढेच तुम्ही स्पर्धा पाहताय, सर्वांनी पाहिलेलं आहे. नक्कीच जाते बेस्ट फिल्डर लेडीज जयश्री जय भारत आहे का. 7 कॅचेस एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ देईल जयश्रीसाठी. जयश्री या नाही या इकडे या, आपण द्या इकडे, माझ्याकडे द्या.
जयश्री, जे तुम्हाला काय बोलायचं ते आमच्या बरोबर शेअर करा. आपण प्रथमच या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि ते सुद्धा बेस्ट फिल्डर आपल्याला पारितोषिक मिळालं, याबद्दल काय म्हणाल? माझं हे पहिलंच वर्ष आहे इकडे मी आल्याबद्दल. मला खेळून खूप भारी वाटलं. मला क्रिकेट हा खेळ पहिल्यापासून आवडतो, पण जरा उशीर झाला मला हा खेळ भेटला. तो ग्रुप खूप छान वाटलं. थँक्यू. धन्यवाद. जयू जयू जयूबद्दल मी एक सांगतो. आजपासनं एक साधारण मी सांगतो, एक 18 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तिचा भाऊ माझ्यापेक्षा एक 4-5 वर्षांनी लहान आहे. तिला कुठून माझा नंबर, आम्ही एका ठिकाणी राहतो ते पण सांगतो, म्हणजे हार्डली आमच्या घराच्यांमध्ये एक 10 ते 12 मिनिटाचं अंतर आहे. पण तिचा माझा काही जास्त कॉन्टॅक्ट नव्हता. लहान असताना मी तिला बघितली, एवढीशी होती देवाची. त्याच्यानंतर तिचा माझा कधी काही संबंधच नव्हता आला. तिला माझा नंबर कुठून भेटला तिला देव जाणे. ती बोलते दादा मी तुला ओळखते वगैरे सगळं सांगितलं. मला कोण जयश्री हेच मला माहीत नव्हतं खरं सांगायचं तर. पण नंतर जेव्हा तिने ज्या भावाचा फोटो दाखवला तेव्हा मला कळलं का ही त्याचं नाव वेगळं आहे. त्याला आम्ही पाड्या बोलतो, बरं पाड्याची बहीण आहे, तर ते अतुल नाव आहे त्याचं. ते नंतर आम्हाला कळलं ती आहे. ती जॉईन झाली. मला बोलली दादा मला तू टीममध्ये घे. कसं तरी मी तिला घेतलं. मी तुम्हाला सांगतो, जर माझा एक बॉल नसताना चुकला तर आता आम्ही फायनल मारली असते. पण मी हारलो, माझी टीम हारली, माझ्या चुकीने हारली, मी ते एक्सेप्ट करतो. जयू सॉरी, तुझी मेहनत वाया गेली. चला रोहित राजन सर या. नेक्स्ट पारितोषिक आहे प्रोग्रेसिव्ह प्लेयर जेंट्स. हे नाहीत कोण, आपण नाव सांगा. नक्कीच रोहित मेहता. कल इतना बल्लेबाजी किया था जबरदस्त. रोहित जी प्रोग्रेसिव प्लेयर्स आपको चुना है, इसके बारे में क्या कहेंगे? और पूरा ये हमारा जो टूर्नामेंट्स है आशीष भाई तिवारी, इसके बारे में क्या कहेंगे? पहले तो सर को बहुत बहुत धन्यवाद कि इतना बढ़िया ऑर्गेनाइज टूर्नामेंट है. ये सबको खेलने को मिलता है, एक को नहीं. मतलब ऐसा है कि सब लोग खेलते हैं यहाँ. लेडीज़ को चांस मिलता है, जेंट्स को बराबर सबको मिलता है. जो खेल नहीं पाता उसको भी चांस मिलता है. और एक जस्ट लाइक अ फैमिली. थैंक यू सो मच एसपी सर. थैंक यू. धन्यवाद. उत्तम पवार या. नेक्स्ट प्रोग्रेसिव प्लेयर लेडीज उत्तम पवार जी, आइए आप. तर जाऊया पुन्हा एकदा लेडीज मध्ये प्रोग्रेसिव प्लेयर यस मधु. काही वेळेला खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती मधुने. जबरदस्त. मधु जी यस. देखिए कल से आज तक पूरे सब माहौल था, क्रिकेट का माहौल था, आगे भी माहौल होगा. 13 और 14 तारीख को वहाँ भी आपको आना है, आप आएंगे ही. तब तक आप प्रोग्रेसिव प्लेयर चुनी गई है, इसके बारे में, आपके खुद के बारे में और पूरे ये स्पर्धे के बारे में, और आप खास करके दिन में चाय कितने पीते हैं? चाय मैं सिर्फ 2 कप चाय पीती. सबसे पहले तो आई वुड लाइक थैंक यू टू एसपी सर
कि उन्होंने ये अपॉर्चुनिटी दिया हमें। एंड लिटरली प्रोग्रेसिव प्लेयर, मैं आपको एक बात बताना चाहती हूँ अपने बारे में। मैंने लिटरली बिल्डिंग से स्टार्ट किया है खेलना, उसके बाद मैं यहाँ तक पहुँची हूँ जहाँ पे हमारे सामने हमारे कोचेस हैं, हमारे सामने हमारे सीनियर प्लेयर्स खेलते हैं। सो इट्स अ वेरी ब्यूटीफुल प्लेटफॉर्म फॉर हुएवर हैज़ पैशन फॉर क्रिकेट, दे शुड नॉट गिव अ सेकेंड थॉट टू प्ले। सेकेंडली आई वुड जस्ट लाइक टू मैंशन वन थिंग। हैप्पी सर ने मुझे एक बहुत अच्छी बात बताई थी टूर्नामेंट में। ही सेड कि तुम्हारे पास अगर बंदूक है उसमें गोलियां कितनी होती है वो सिर्फ तुम्हें पता होता है। सो इररिस्पेक्टिव एट व्हाट लेवल यू आर, प्लीज़ never doubt yourself. Thank you. Thank you so much. आता हे काय बोलली ना, आता मधू काय बोलली ना, हे ऐका समजलं नाही आता हे, अरे ऐका आता मधू काय बोलली ना हे ट्रान्सलेट करून अक्षू सांगेल. कोणाला बोलू? गणाच्या असते, गणाला गणेश या आपण टॅलेंट प्लेयर्स जन्स, टॅलेंटेड आहे. अच्छा यस, मॅन ऑफ द सिरीजच्या खालचा. ओके चला सांगाल आपण कोणी टॅलेंटेड प्लेयर? मेल में एक सिक्स मारला म्हणून चिन्मय. और जो 2-2 सिक्स मारे, 3-3 सिक्स मारे, चलो मैं बताता हूँ. मंगेश, कॅन्सल प्राइस. तुला तुझं बोलता नाही, त्याचं काय बोलशील? आरती ना इंशाल्लाह बॉयज प्लेट मिळेल. टाइंडर बिल्डर मला दिल्याबद्दल थँक्यू. टॅलेंटेड प्लेयर्स लेडीज, आरती, जय भारत. ओरिजिनल, ये खास आहे ओरिजिनल. आणि खरोखर टॅलेंट आहे. ज्यावेळी ती मैदानावर असते ना, सर्व पूर्ण मैदान जल्लोष करत असते ती मैदानावरती. आरती, अरे एवढी मैदानावरती बोलत असते की विचारू नको. प्रत्येक चेंडू गणित. आरती काय सांगशील? सर्वप्रथम पहिलं तुझं पारितोषिकाबद्दल सांग मला. बोल नाही बोल नाही ठीक आहे आरती, आता मला सांग. स्वतःबद्दल तर नाही काही सांगायचं आहे, पण आम्ही पाहिलं संपूर्ण मैदानावरती प्रत्येक चेंडू गणिक चेअर करत असते प्रत्येक प्लेयरला. इथे जा तिथे जा, हा टाक तो टाक. संदेश सरांबद्दल काय सांगशील? आता मी बोलतो बघा. उम्या ना, उम्या तिचं नाव आरती असलं तिला उम्या बोलतात. खूप लोकांनी माझ्या मैत्रिणींनी पण मला शिव्या घातलेल्या श्वेतानी, का तुम्ही माझ्यावर बीड नाही केली, तुम्ही विचार का केली कळलं असेल सगळ्यांना. माझ्यातल्या जेवढ्या लेडीज होत्या त्याच्यात सगळ्यात जास्त शेवटपर्यंत एफर्ट देणारी उम्या होती. सॉरी उम्या, आपण हारलो. थँक्यू. चला नेक्स्ट, मॅन ऑफ द मॅच सिरीज. आता ते तरी सांगा, सर्वांना माहिती आहे तरी सांगत नाहीत. ऑफकोर्स कुणाल. HR स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट्स आणि
मॅगी चला या. सचिन आई आप सचिन या. सचिन या आपल्या हस्ते. ओ SP ग्रुपचे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे नाहीत ते HR स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट आहे. HR स्पोर्ट्स साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देईल. हो बोलणारच. कुणाल कुठे जाणार. कुणाल जी कुठली भाषा असेल त्यामध्ये बोल. आम्हाला समजलं पाहिजे. इंग्लिश माझी मायबोली मराठी. प्रथमतः मी धन्यवाद बोलेल मेघश्याम होडावडेकर मॅगी दादाला. त्याच्यामुळे मी ही SP स्पर्धा खेळतोय. त्याच्यासाठी मी धन्यवाद बोलेल. आणि त्याच्यानंतर संदेश सर आणि कमिटी त्यांनी जे काही याच्या ग्राउंडवर जे काही कार्यक्रम आयोजित केलेला त्याच्यामुळे ही SP चषक होऊ शकते. त्याच्यासाठी मी एकदा धन्यवाद बोलेल. तसंच या टुर्नामेंटमध्ये मी ऑब्झर्व केलं. मी बाहेर पण खूप जागी खेळलो पण खूप साऱ्या पार्शियलिटीज होतात. नियम चेंज करतात वगैरे. बट इथे जे नियम ते नियम टाइम टू टाइम संघाला येणं तर येलं. एका प्लेअरसाठी सुद्धा गेम थांबणार नाही. त्यासाठी मी संदेश सरांचा आणि कमिटीचा पण एकदा धन्यवाद बोलेल. थँक्यू. धन्यवाद. कुणाल बरोबर बोलला. जर आपण बाहेर ठिकाणी जर स्पर्धा खेळायला जाल ना अशा अनेक स्पर्धा आहेत तिथे टाइम लिमिट नसतं. 8चा टाइम दिला 10 वाजता येणार 11 वाजता येणार. मग तो हा गट खेळणार तो गट खेळणार. काही एक शिस्त नसतं. परंतु आमच्या स्टेशन वाईज स्पर्धा संजय सरांनी ज्या दिवसापासून सुरू केली त्या दिवसापासून टाइम मात्र तोच एकच ठरलेला. त्या टायमिंगमध्ये यायचं. जाऊया पुढचं पारितोषिक वुमेन ऑफ द सिरीज. आता आवाज येतोय. येऊ दे आता आवाज. हो कमान सेनर विलास सोनावणे यांच्या हस्ते त्यांना बॅट आणि ट्रॉफी दिली जाईल. HR स्पोर्ट्स यांच्यासाठी तर टाळ्या झाल्याच पाहिजे. प्रत्येक वेळा त्यांचं बॅटमध्ये. सोनल मॅडम जो अभी आपको बता नहीं 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 आपको ही बोलना है. नहीं सॉरी 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 सॉरी. थैंक यू संदेश सर. और मैं मेरी टीम को थैंक यू बोलूँगी जो मेरे को सपोर्ट करी है इतना उसके लिए. बस थैंक्स सो. चला आता मुख्य पारितोषिक आपण जातोय. थर्ड प्राइज विनर कोण आहे. रॉयल मराठा. चला या सर्व टीमने या थर्ड प्राइज साठी. ट्रॉफीला हात नाही लावायचं. या दोघी जणी तुमच्या हाताने द्या. चला टाइम होत चाललाय. रोहित सर टाइम हो गया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी. एकदा चांगले प्रयत्न. धन्यवाद कर्णधार. बोलवायचं आहेत ना. मंडळाचा सचिव विनायक कदम सरांना मी विनंती करतोय. समीर गावडे मंगेश भोसले सनी चावला. चला या सनिया. द्वितीय पारितोषिक टीम स्मॅशर्स. चला या
काय मूर्ख माणूस आहे. लाईन मध्ये राहा. तुम्ही इथे राहा, बाकीने खाली बसा. बसा खाली. बसा खाली. लेडीजला उभं राहू दे ना. तुम्ही खाली बसा. बसा खाली. अरे फोटो पेपरला द्यायचा आहे मला, त्या हिशोबाने राहा. फोटो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. द्वितीय पारितोषिक. ट्रॉफी इथे घे आपल्याकडे परत. फोटो काढायला जाणार. फर्स्ट प्राइज आपण या ठिकाणी देणार आहे. चॅम्पियनचं प्राइज मी देणार आहे. अशा व्यक्तीच्या हस्ते मी स्वप्नील, आमचे समीर पण नाही देणार, मी पण नाही देणार, पण एक असा माणूस देणार जो माझ्यानंतर हा ग्रुप चालवेल. आमचा छोटा SP स्वप्नील आंग्रे, सगळ्यात जास्त मेहनत करणारा पोरगा. माझा CST मस्जिद तिकडची काय कामं असतील सगळं स्वप्नील करतो. एकदा जोरदार टाळ्या स्वप्नीलसाठी. स्वप्नील जास्त आपण देऊया. चला, चॅम्पियन रॉयल वीर रॉयल एंट्री. यस, आगे बोलने ही नहीं दिया मेरे को. वीर मराठा. चला खाली बसा. लेडीज उभे राहा, जेंट्सनी खाली बसा. निले इकडे, यांनी मध्ये राहा. निले इकडे खाली बसा. खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा. आणि पार्टी पण द्या. ज्याला अरे अर्धे तिकडे पण राहा. ज्याला पेपर मध्ये फोटो नीट पाहिजे, दांडी तो दिखेगा नाही. नीचे या ना, छोड ना. दांडी बॅलन्स वाढवा. अशी बघ, झोपू नका. उंच करा. हा दिसतंय, सर्व दिसतंय. काढा, पेपरला जायचं. इकडे या. थांबा. कुणाल जरा पाठवा थोडासा. होईल बरं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी एकदा. वीर मराठा. हे फोटो नीट द्या, त्या पेपरला देणार नाही. समोर बघा, माझ्याकडे नका बघू. थँक्यू सो मच एव्हरीवन. हा प्रोग्राम इथे संपला असं जाहीर करतो. पैशांचा काय हिशोब असेल तो नंतर बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईव्ह बंद कर. थँक्यू.